नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 30 अवधूतेश्वर अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींच्या अवधूतेश्वर अवताराविषयी सांगतो. एकदा बृहस्पती व इंद्रादी देव भगवान शंकरांच्या दर्शनासाठी कैलासावर जात होते. अंतर्ज्ञानी शिवप्रभूंनी त्यांच्या आगमनाचे वृत्त जाणले. त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी अवधूत स्वरूप धारण केले आणि त्यांच्या मार्गामध्ये उभे राहिले. उंच दीपपाड आणि प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी असा तो पुरुष फार भयंकर व अद्भुत दिसत होता. देवांनी त्या अवधूताला पाहिले तेव्हा इंद्र अभिमानाने त्याच्या समोर गेला व म्हणाला, तू कोण आहेस? कोठून आला आहेस? तुझे नाव काय? मला तुझ्याविषयी सगळं खरं खरं सांग. उशीर लावू नकोस. आम्ही सर्व देव बृहस्पतींसमवेत कैलासावर जात आहोत. तुला तेथील माहिती असेल तर यावेळी शिवजी तेथेच आहेत की अन्यत्र गेले आहेत ते सांग. इंद्राचे बोलणे ऐकून अवधूत काहीच बोलला नाही. देवराजाने त्याला पुन्हा पुन्हा विचारले तरी तो स्वस्थच उभा राहिला. तेव्हा इंद्राला राग आला. तो म्हणाला, मूर्खा, मी तुला काही विचारतो आहे आणि तू उत्तरही देत नाहीस. याला काय म्हणावे? तू स्वतःला कोण समजतोस? थांब, मी तुझा वज्राने वधच करतो. आता कोण तुझे रक्षण करतो तेच मला पाहायचे आहे. संतापलेल्या इंद्राने त्याला मारण्यासाठी वज्र उगारले, पण अवधूताने त्या वज्रधारी हात वरच्यावरच स्तंभित केला. हात आखडल्यामुळे तो प्रहार करू शकला नाही. त्यामुळे मंत्रबळाने रोखलेला सर्प जसा हल्ला करता येत नाही म्हणून जळफळतो तसा इंद्र आतल्या आत जळू लागला. त्याच्या उद्दाम वर्तनाने अवधूतालाही राग आला. तो क्रोधाने प्रज्वलित झाला. त्याने अद्भुत तेज पाहून बृहस्पतींनी ते शिवप्रभू आहेत हे ओळखले. त्यांनी दोन्ही हात जोडून त्यांना दंडवत प्रणाम केला व म्हणाले, सर्वेश्वर, तुम्ही देवादिदेव आहात. शरणागतांवर प्रेम करणारे आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुमची माया विलक्षण आहे. कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती ब्रह्मा विष्णू या श्रेष्ठ देवांसह संपूर्ण विश्वाला मोहित करणारी आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला जाणू शकत नाही. तुमची कृपा झाली तरच तुम्हाला तत्वरूपाने जाणता येते. म्हणून समस्त विश्व तुमच्या पुढे नतमस्तक होते. त्या समयी संतापामुळे अवधूत रूपी शिवजींच्या मस्तकातून उत्पन्न झालेले असीम तेज इंद्राला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेऊन बृहस्पतींनी त्याला त्यांच्या पायावर घातले. त्यांना विनम्र भावाने विनंती केली. म्हणाले, महादेव, हा इंद्र तुमच्या चरणांवर पडला आहे. आम्ही दोघेही तुम्हाला शरण आहोत. आमच्यावर कृपा करा. आमचा उद्धार करा. देवराजाकडून अजाणता जो अपराध घडला आहे त्याबद्दल त्याला क्षमा करा. शांत व्हा. तुमच्या ललाटापासून उत्पन्न झालेला क्रोधाग्नी याला जाळण्यासाठी उद्युक्त झाला आहे. त्यापासून त्याचे रक्षण करा. बृहस्पतींची दीनवचने ऐकून शिवजींना दया आली. ते म्हणाले, आचार्य, एकदा टाकून दिलेली काच साप पुन्हा धारण करू शकत नाही. त्याप्रमाणे रागावल्यामुळे माझ्या मस्तकातून उत्पन्न झालेले हे तेज मी परत घेऊ शकत नाही. ते ऐकून बृहस्पती काकुळतीला आले. ते म्हणाले, भगवन, भक्त नेहमीच कृपा पात्र असतात. इंद्राचे रक्षण करून तुम्ही आपले भक्तवत्सल हे नाव सार्थ करा. आपले उग्र तेज दुसरीकडे टाका. त्यावर अवधूत शिवजी म्हणाले, देवगुरु, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. या इंद्राला जीवनदान दिल्यामुळे तुम्ही जीव या नावाने प्रख्यात व्हाल. माझ्या तृतीय नेत्रातून प्रकटलेला हा अग्नी देव सहन करूच शकत नाहीत. याला दूर विसर्जित करून मी इंद्राचे रक्षण करतो. त्यानंतर शिवजींनी आपले तेजस्वरूप अशा त्या अद्भुत अग्नीला स्वहस्ते लवणसागरात टाकले. त्या तेजापासून एक बालक उत्पन्न झाला. तो सिंधुपुत्र जालंधर म्हणून विख्यात झाला. पुढे देवांच्या विनंतीवरून स्वतः शिवजींनीच त्याचा वध केला. मुनिवर्य, अशा प्रकारे अवधूत रूपाने सुंदर लीला दाखवून भगवान शिव अंतर्धान पावले. बृहस्पती आणि इंद्रादिदेव निर्भय व सुखी झाले. ते ज्या उद्देशाने आले होते तो उद्देश सफल झाला होता.
अवधूत रूपातील शिवप्रभूंच्या दर्शनाने ते कृतकृत्य झाले आणि प्रसन्न मनाने आपापल्या स्थानी गेले. शिवजींचा अवधूतेश्वर नामक हा अवतार दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना परम आनंद देणारा आहे. हा पवित्र इतिहास पापांचे निवारण करणारा, यश, स्वर्ग, भोग आणि मोक्ष देणारा, तसेच मनोवांछितिष्ट इच्छा पूर्ण करणारा आहे. जो मनुष्य हे दिव्य आख्यान नित्य एकाग्र चित्ताने श्रवण पठण करतो, ते दुसऱ्याला सांगतो, तो इहलोकी सर्व सुख उपभोग भोगून अंती शिवपदास प्राप्त होतो. अध्याय 30 समाप्त.